आज आपण बोलत आहोत एका अशा भूकंपाबद्दल ज्याने केरळच्या राजकारणाची सूत्र बदलून टाकली आहेत. तिरुवनंतपुरम मध्ये भाजपाचा विजय हा फक्त एका जागेचा विजय नाहीये, तर 101 जागांपैकी 50 जागा जिंकण्याच्या एका मोठ्या प्रवासाची ही एक पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. हा बदल घडला कसा, डाव्यांचा गड ढासळला कसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या विजयाचा अर्थ काय आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. आज आपण केरळच्या राजकारणाचा हा ऐतिहासिक विजय अगदी तपशीलवारपणे उघडणार आहोत. चला तर विषयाला हात घालूया. तिरुवनंतपुरम ही केवळ एक केरळची राजधानी नाहीये, तर हे शहर प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक आणि टेक्नॉलॉजीचं केंद्र आहे. राजकीय दृष्ट्या पाहिलं तर इथे जिंकणं म्हणजे केरळच्या राजकीय भिंतीवर पहिली भगवी रेष ओढणं आहे. या विजयानं भाजपाला केवळ एक सीट दिली नाहीये, तर या पक्षानं केरळमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. याच विजयाच्या धर्तीवर भाजपाने आगामी निवडणुकीत 101 जागांपैकी 50 जागांवर विजय मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. या 50 जागांच्या यशांचा मास्टर स्ट्रोक हा तिरुवनंतपुरम मधून सुरू झाला असून त्यामुळेच या मतदारसंघाचा विजय हा संपूर्ण राज्याच्या राजकारणाचा गेम चेंजर ठरला आहे. हा 50 जागांचा आकडा भाजपाने केवळ नशिबाच्या जोरावर गाठला नाहीये, यामागे अत्यंत सूक्ष्म प्रभावी रणनीती होती. त्यासाठी त्यांनी 3 गोष्टी अचूक केल्या. विकासाचा नरेटिव्ह म्हणजेच डेव्हलपमेंट नरेटिव्ह. भाजपाने स्थानिक मुद्द्यांना राष्ट्रीय विकासाच्या धोरणाशी जोडलं. इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इंडिया, स्टार्टअप, इकोसिस्टीमवर त्यांनी फोकस ठेवला. पारंपरिक राजकारण बाजूला ठेवून त्यांनी विकासाला मत हे सूत्र यशस्वी केलं. राष्ट्रीय नेतृत्वाचा प्रभाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता केरळमध्ये आता प्रभाव दाखवत आहे. तरुण मतदारांना राष्ट्रीय नेतृत्व आणि त्याचा करिश्मा आकर्षित करत आहे. सोशल मीडिया ग्राउंड कॅम्पेन म्हणजेच व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून भाजपानं तरुण मतदारांपर्यंत थेट संवाद साधला. बूथ लेव्हलचं व्यवस्थापन अत्यंत मजबूत करून त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवली. काँग्रेस आणि डाव्यांची चूक कुठे झाली? एकीकडे भाजपाची तयारी होती, दुसरीकडे पारंपरिक पक्ष कमजोर पडत होते. काँग्रेसवाल्यांकडे नेतृत्वाची स्पष्टता नव्हती. स्थानिक नेत्यांमध्ये अंतर्गत वाद, गडबाजी होत होती. त्यामुळे निवडणुकीत एकसंधता दिसली नाही. डाव्या पक्षांची चूक नेमकं कुठे झाली? तरुण वर्गांपासून दुरावा. त्यांनी रोजगार, स्टार्टअप, आयटी क्षेत्रावर हवा तितका फोकस ठेवला नाही. सततची सत्ता विरोधी भावना. अनेक वर्षांपासून लोकांना सत्तेमध्ये सरकार विरोधी नाराजी होती. या दोन्ही पक्षांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला आणि तिरुवनंतपुरम मध्ये एक अभूतपूर्व यश मिळालं. हा विजय म्हणजे भाजपासाठी एक मोठा आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि आता केरळमध्ये भाजप एक मजबूत तिसरा पर्याय म्हणून उभा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा निकाल एक ट्रेलरच आहे, पण प्रश्न असा आहे की केरळ खरंच भगवा होऊ शकतं का? भाजप समोरही खूप मोठी आव्हाने आहेत. अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकणे. केरळमध्ये अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या आहे. त्यांचा विश्वास जिंकणे हे फार मोठे आव्हान आहे. स्थानिक संस्कृती फक्त निवडणुका जिंकून चालत नाही, तर स्थानिक परंपरा, संस्कृतीची जुळवून घेणं, लोकांच्या मनात घर बनवणे, त्यांच्या मनात जागा बनवणे हे खूप महत्वाचे आहे. निवडणुकीनंतर फक्त घोषणा नाही, तर प्रशासनात येऊनही त्यांना चांगले काम करून दाखवावे लागेल. दक्षिण भारतात भाजपाची वाटचाल जरी हळू चालत असली तरी आता ती थांबलेली नाहीये. कर्नाटक, तेलंगणा आणि आता केरळमध्ये मिळालेले हे यश एक मोठं चित्र स्पष्ट करत आहे. तिरुवनंतपुरमचा विजय हे केवळ एक सीट नाहीये, तो एक राष्ट्रीय सिग्नल आहे की दक्षिण भारताची राजकीय भूमी बदलत आहे. भाजपाने केवळ एका राज्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशात आपली पकड मजबूत केली आहे. राजकारणात काहीही अशक्य नाही, हे तिरुवनंतपुरमने आपल्याला दाखवून दिलं. आज केरळ, उद्या आणि दुसरे राज्य. भाजप बद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भाजप केरळमध्ये आपले 50 जागांचे यश पुढे वाढवेल की नाही, की पारंपरिक पक्ष पुन्हा बाजी मारतील? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या आवडत्या लाडक्या मराठी जोश कट्टाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.